विद्यार्थ्यांनो, तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वीचं प्रकरण 14 चित्रालेख। आता बघा मुलांना आपण दुसरं उदाहरण बघूया। शाळेतील 150 विद्यार्थ्यांचे पालक कोणत्या मुख्य व्यवसाय करतात त्याची विद्यार्थ्यांकडून संकलित केलेली माहिती दिली आहे। या आधारे या माहितीचा चित्रालेख तयार करायचा आहे। तर बघा मुलांना आपल्याला तक्ता बनवायचा आहे आणि आपल्याला प्रश्न दिलेला आहे की शाळेतील 150 विद्यार्थ्यांचे पालक किती आहेत मुलांना? टोटल 150 विद्यार्थ्यांचे पालक आहेत आणि ते वेगवेगळा व्यवसाय करतात। एकच व्यवसाय करतात का? नाही, ते पालक जे आहेत ते वेगवेगळा व्यवसाय करतात। तर कोणते पालक कोणता व्यवसाय करतात ते आपल्याला बघायचं आहे। त्याची जी संख्या आहे बघा, शाळेतील 150 विद्यार्थ्यांचे पालक कोणता मुख्य व्यवसाय करतात याची विद्यार्थ्यांकडून आपल्याला संकलित केलेली माहिती दिली आहे। या आधारे या माहितीचा चित्रालेख तयार करायचा आहे। तर बघा आपल्याला याच्याद्वारे आपल्याला एक चित्रालेख तयार करायचा आहे मुलांनो। तर विद्यार्थ्यांच्या पालकाचा व्यवसाय बघा, इथे आपण तक्ता कसा तयार केला, वेगवेगळे जो आपल्याला तक्ता आहे त्याच्यावरून आपल्याला आता चित्रलेख बनवायचा आहे, पिक्टोग्राफ बनवायचा आहे। तर बघा, शेती विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्यवसाय, इथे वेगवेगळे व्यवसाय आणि दुसऱ्या खाण्यामध्ये काय दिले आहे? विद्यार्थ्यांची संख्या आणि टोटल संख्या किती आहे मुलांनो? 150 विद्यार्थी। तर बघा, शेती करणारे विद्यार्थी किती आहेत? 60 विद्यार्थी आहेत। खासगी नोकरी करणारे विद्यार्थी 20 आहेत। सरकारी नोकरी करणारे जे आहेत पॅरेंट्स ते किती आहेत? त्यांची विद्यार्थ्यांची संख्या 30 आहे आणि इतर व्यवसाय करणारे किती आहेत मुलांना? इथे 40 आहेत। तर बघा, इथे दिलेल्या सर्व संख्यांना बघा, आता आपण याचे जे आपल्याला काढायचं आहे तर आपण इथे काय करू शकतो मुलांना? इथे जी वेगवेगळी संख्या दिलेली आहे तर याचेही आपल्याला समजा चित्रलेख काढायचा आहे तर आपण काही सिम्बॉल घेऊ शकतो मुलांना, आपल्याला हवं ते सिम्बॉल आपण घेऊ शकतो। पण इथे बघा, आपण काय म्हटलंय, जेव्हा चित्रलेख काढायचे तर कोणती बाब आपल्याला लक्षात ठेवावी लागते मुलांना? तर आपल्याला बघावं लागते की ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत ह्या कोणत्या पटीमध्ये येतात ते बघायचं। तर बघा मुलांना, 20 आहे, 60 आहे, 40 आहे, अगदी बरोबर कोणत्या पटीत येतात? 10। आपण समजा 10च्या पटीत घेतलं मुलांना तर बघा आपलं म्हणजे कमी चित्रांमध्ये होईल। बघा, इथे 10च्या पटीत घेतलं तर इथे 10 सख 60, 10 दुने 20 आणि 10ला भागलं तर 10 तिरे 30 आणि 10 चौक 40। बघा, अशा प्रकारे आपल्या संख्या येतात मुलांना। समजा आपण इथे ह्या संख्येला 10ने भागले असता, मग बघा आपण एक चित्राला आपण 10 घेऊ शकतो। समजा इथे आपण सर्कल घेतलं मुलांना आणि एक चित्र म्हणजे 10 घेतलं आपण मुलांना। समजा एक चित्र म्हणजे आपण समजा 10 घेतलं तर इथे बघा आपण समजा याला भागलं, ह्या सगळ्यांना कितीने? 10ने भागले असता किती आले? 6, 2, 3 आणि 4 उत्तर आलेलं आहे। आणि आपण समजा इथे चित्र काय घेतलं? एक चित्र म्हणजे सर्कल बरोबर 10 समजा घेतलेला आहे तर इथे किती सर्कल द्यावं लागतील आपल्याला? इथे 6 द्यावं लागतील। 3, 4, 5 आणि 6। तसंच इथे 2 सर्कल द्यावे लागतील, इथे 3 सर्कल द्यावे लागतील आणि इथे आपल्याला 4 सर्कल द्यावे लागतील। तर समजलं का मुलांना? याचा चित्रालेख जो तयार होईल तर मग आपण ही संख्या न लिहिता डायरेक्ट आपण असं लिहू शकतो, विद्यार्थ्यांची संख्या बरोबर इथे किती येईल मुलांना? मग विद्यार्थ्यांची संख्या केली तर आपल्याला इथे 6 शून्य येतील म्हणजे सर्कल, 6 सर्कल, इथे 2 सर्कल, इथे 3 सर्कल आणि इथे 4 सर्कल। तर आपण कसं केलं मुलांना? खूप सोपी आहे। ह्या ज्या संख्या होत्या त्या कशामध्ये होत्या मुलांना? 10च्या पटीमध्ये ह्या संख्या येत होत्या, म्हणून आपण यांना 10ने भागलं तर इथे 6 येईल, इथे 2 येईल, इथे 3 येईल आणि इथे 4 येईल। आणि मग आपण एका चित्राला आपण 10 घेतलेला आहे म्हणजे आपलं जे चित्रालेख आहे कमी चित्रांमध्ये तयार होईल। तर बघूया आपण समोर इथे दिलेल्या सर्व संख्या ज्या आहेत ते 2, 5 आणि 10 या संख्यांनी भागला जातो। तर बघा मुलांना, 2, 3, 5 तर जातोच, पण 10 विद्यार्थ्यांसाठी एक चित्र हे प्रमाण आपण घेतलंय। बघा, 2 पण जातो, 2च्या फाड्यामध्ये या संख्या येतात, 5च्या आणि 10च्या। पण इथे बघा 10 विद्यार्थ्यांसाठी एक चित्र हे प्रमाण होईल।
कारण इथे बघितलं मुलांना आपण तर ही जी संख्या आहे 2च्या पटीतही येते, 5च्या पटीत पण येतात आणि 10च्या पटीत पण येतात. पण 10 विद्यार्थ्यांसाठी एक चित्र हे प्रमाण आपल्याला कसं होईल, सोपी होईल कॅल्क्युलेट करायसाठी, कसं होईल, कन्व्हिनियंट होईल, इझी होईल. म्हणून इथे आपण 10 घेतलेला आहे. तर बघा इथे म्हणून एक स्माइली बरोबर इथे किती घेतलेला आहे, म्हणून 60 विद्यार्थ्यांसाठी 6 चित्रे, 20 विद्यार्थ्यांसाठी 2 चित्रे आणि 30 विद्यार्थ्यांसाठी किती घेतली आहे, 3 चित्रे घेतलेली आहे. म्हणजे एक चित्र बरोबर किती मुलांना, एक चित्र बरोबर 10 घेतलेला आहे. बघा 10 बरोबर एक चित्र. तर म्हणून इथे बघा मुलांना इथे 60 होते म्हणून 6 चित्र, 2 चित्रांसाठी 2, 3 साठी 3 आणि 4 साठी 4 स्माइली इथे घेतलेला आहे. तर बघा माहितीचे स्वरूप लक्षात घ्या मुलांनो. ती माहितीचे स्वरूप काय आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, 30 विद्यार्थ्यांसाठी 3 चित्रे आणि 40 विद्यार्थ्यांसाठी 4 चित्रे काढावी लागतील. माहितीचे स्वरूप लक्षात घेऊन 10 विद्यार्थ्यांसाठी हे एक चित्र आपण वापरूया आणि आपला जो चित्रलेख आहे बघा ह्या प्रकारे तयार होईल. जसं मी तुम्हाला आताच सांगितलं मुलांनो. बघा शेतीच्या समोर 60 होते, तिथे 6 स्माइली येतील मुलांनो. खासगी नोकरीच्या समोर 20 होते तर 2 स्माइली येणार आहेत आणि सरकारी नोकरीच्या समोर 30 होते तर 3 स्माइली येईल आणि इतर व्यवसायामध्ये आपल्याला जे आहे मुलांनो ते 4 स्माइली येणार आहेत. तर अशा प्रकारे याचं जे चित्रलेख आहे मुलांनो ते तयार झालेलं आहे. नक्कीच तुम्हाला हे समजलं असेल मुलांनो की कसं आपण शाब्दिक, आपल्याला समजा माहिती दिलेली आहे, संख्या दिलेली आहे, तर त्याच्यावरून आपण कसं चित्रलेख तयार करतो. बघा ह्या प्रकारे आपला जो चित्रलेख आहे आणि एक चित्र बरोबर 10 विद्यार्थी घेतलेला आहे. 2 नी, 5 नी आणि 10 नी सुद्धा भाग जात होता, परंतु आपण ती संख्या घेतली नाही. का बरं नाही घेतली मुलांनो, कारण आपल्याला इझी काय होईल, 10 ने समजा घेतलं तर कमी चित्र होतील म्हणून आपण इथे 10 ने भागलं आणि मग ह्या सगळ्या चिन्हांना 10 ने भागलं असता इथे किती उत्तर येणार आहे मुलांनो, आपलं जे उत्तर आहे ते किती येणार आहे, ते येणार आहे 6, इथे येणार आहे 2, इथे येणार आहे 3 आणि इथे येणार आहे 4. मग बघा आपण एक चित्र म्हणजे किती घेतलेला आहे, एक स्माइली म्हणजे आपण बघा 10 घेतलेला आहे म्हणून इथे 10, 20, 30, 40, 50, 60 म्हणून इथे 6 स्माइली दिलेले आहेत. तसंच 20 विद्यार्थ्यांसाठी मुलांनो 2 चित्रे आहेत म्हणून इथे 2 स्माइली दिलेले आहे 20च्या जागी आणि 30 विद्यार्थ्यांसाठी 3 चित्रे, कारण एक चित्र बरोबर किती होते, 10 होते म्हणून इथे 30 घेतलेला आहे. आणि शेवटी बघा 40 विद्यार्थ्यांसाठी 4 चित्रे आपल्याला काढावी लागणार आहे. तर आता सारांश बघूया मुलांनो. प्रस्तुत पाठात आपण संख्या की माहितीचं चित्रलेख कसे करायचे हे आपण आता शिकलेलो आहोत. मुलांना आपण या प्रकरणामध्ये काय शिकलेलो आहोत की संख्या की माहितीचं चित्रलेख आपल्याला कसं करायचं आहे. आपण चित्रलेख म्हणजे पिक्टोग्राफ कसं काढतात हे आपण शिकलेलो आहोत आणि नक्कीच मुलांना तुम्हाला समजलं असेल. तर आता आपण याच्यानंतर बघूया मुलांनो सराव बघूया. चित्रलेख या प्रकरणावर आधारित आपला सराव आहे, तिथे काही प्रश्न दिलेले आहेत ती बघूया मुलांनो. तर सरावामध्ये बघा मुलांनो पहिला प्रश्न आपल्या समोर आहे, खालील चित्रलेख पूर्ण करा. तर बघा आपल्याला इथे तक्ता जो दिलेला आहे तर आपल्याला हा चित्रलेख काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे. तर आपण प्रश्न बघूया. एका गावातील पूरग्रस्तांना शहरातील काही लोकांनी मदत केली. एका गावातील पूरग्रस्तांना शहरातील काही लोकांनी काय केली, मदत केली. दिलेल्या संख्या की माहितीवरून चित्रलेख आपल्याला तयार करायचा आहे. तर आपल्याला माहिती दिलेली आहे त्याच्यावरून आपल्याला चित्रलेख तयार करायचा आहे. खालील चित्रलेख तयार करण्यासाठी रिकामी जागा कुटुंब म्हणजे एक चित्र घेता येईल. तर बघा आपल्याला ह्या प्रकारचं चित्र घ्यायचं आहे पण आपल्याला संख्या बघायची मुलांनो किती घ्यायची आहे ती. तर इथे बघा मुलांनो मदतीचे स्वरूप दिलेलं आहे. आपण बघा मदत करणारी कुटुंबांची संख्या दिलेली आहे आणि इथे आपल्याला मदत करणारी कुटुंबे म्हणजे याचं चित्रलेख तयार करायचा आहे. आपल्याला संख्या की माहिती इथे दिलेली आहे मुलांनो. तर बघा आपण औषधे 60 आहे, खाद्यपदार्थ किती दिलेली आहे, 80 कुटुंब मदत केली, कपड्यांसाठी 40 कुटुंबांनी मदत केली आणि इतर साठी 60 कुटुंबाने
मदत केली. तर बघा ही संख्या आपण बघूया मुलांनो. आणि इथे बघा आपल्याला काय करावं लागेल, तर इथे खालील चित्रलेख तयार करण्यासाठी आपण 15 कुटुंबे म्हणजे एक चित्र घेऊया की 20 कुटुंबे म्हणजे एक चित्र घेऊया मुलांना. तर बघा आपण बघितलं तर बघा 20च्या पाड्यामध्ये 20च्या पटीमध्ये ह्या चारही संख्या येतात. बघा 20 ने समजायला आपण भागलं तर आपल्याला ह्या चारही संख्या ज्या आहेत मुलांना त्या 20च्या पटीमध्ये येतात. म्हणून इथे समजा 20 ने भागलं तर किती उत्तर येईल मुलांनो. इथे 30 उत्तर येणार आहे. इथे किती येईल 42 8 40 उत्तर येईल. तर बघा आपण समजा याला भागलं मुलांनो, आपण याला समजा 20 ने भागलं तर किती येईल इथे 20 तिरी 60 येणार आहे मुलांनो, म्हणजे 3 येणार आहे. त्याच प्रकारे 80 ला आपण समजा 20 ने भागलं, कारण बघा 20च्या पाड्यामध्ये येते 20 तिरी 60, 20 दुने 40, 20 च्या 80 आणि 20 तिरी 60. म्हणजे समजा यांना 20 ने भागलं असता, इथे प्रत्येकाला समजा 20 ने भागलं. भागाकाराचं आपण चिन्ह देऊया मुलांना इथे, आणि भागाकार समजा आपण केला तर किती उत्तर येते बघूया आपण. कारण हे 20च्या पटीमध्ये ह्या चारही संख्या येतात. तर 20 तिरी 60, इथे 3 येईल मुलांनो. 42 8, इथे 2 येईल आणि इथे 20 तिरी 60. तर बघा अशा प्रकारे येणार आहे. तर मग आपण बघा म्हणून आपण इथे 15 कुटुंब घेऊया की 20 कुटुंब घेऊया मुलांना सांगा. कारण 15च्या पाड्यामध्ये ह्या संख्या येतात का नाही, ह्या 20च्या पाड्यामध्ये येतात. म्हणून आपण चित्रलेख तयार करण्यासाठी आपण 20 कुटुंबे घेऊया मुलांना. 20 कुटुंबे म्हणजेच एक चित्र आपण इथे घेऊया. तर मग बघा इथे 20 कुटुंब म्हणजे एक चित्र, तर इथे किती चित्र येतील, इथे 3 चित्र येतील मुलांना. 1 2 3. तसंच बघा मुलांना इथे 4 आहे तर इथे 4 चित्र येतील. हा एक चित्र म्हणजेच किती आहे मुलांना, एक चित्र म्हणजे आपण इथे 20 घेतलेला आहे. तर इथे 4 येईल. इथे बघा मुलांना इथे 2 चित्र येतील, कारण इथे 40 आहे. 20 दुने 40. त्याच प्रकारे समजा जेव्हा आपण इतर घेतो मुलांना तर इथे 3 चित्र येतील, कारण आपण एक चित्र म्हणजेच बरोबर काय दाखवलेलं आहे, एक चित्र म्हणजेच बरोबर 20 आपण घेतलेला आहे. म्हणून आपण इथे लिहूया खालील चित्रलेख तयार करण्यासाठी 20 कुटुंबे म्हणजे एक चित्र घेऊयात. आपलं बरोबर माझी सांख्यिकी माहितीसोबत आपलं बरोबर मॅच होत आहे मुलांना, आणि चित्रलेख जो तयार होईल तर तो अशा प्रकारे तयार होईल. बघूया मुलांना आपण. बरोबर आहे उत्तर आपलं बरोबर अगदी, कारण एक चित्र म्हणजेच 20 कुटुंबे आपण इथे घेतलेलं आहे. तर बघा आता इथे मदतीचे स्वरूप मध्ये औषधीच्या समोर किती आहेत मुलांना, 60 मदत करणारे कुटुंबे आहेत. तर आपण आपल्याला किती कुटुंब घ्यावे लागेल इथे 20 तिरी 60 म्हणजे 3 कुटुंब आपल्याला इथे घ्यावी लागणार आहे मुलांना, आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. तसंच बघा मुलांना खाद्य पदार्थासाठी मदत करणारी किती कुटुंबे आहेत, 80 कुटुंबे आहेत मुलांना. म्हणजे इथे एक चित्र म्हणजे 20 तर 20 च्या 80 म्हणजे आपल्याला किती चित्र घ्यावी लागेल, व्हेरी गुड, 4 चित्र आपल्याला इथे घ्यावी लागणार आहे. बघा इथून ड्रॅग करून इथे आपल्याला ड्रॉप करायचं आहे मुलांना. त्याच्यानंतर बघा कपडे मदत करणारी जी कुटुंब आहेत ती किती आहेत मुलांना, 40 कुटुंबे आहेत. म्हणजे 20 दुने 40, तर इथे आपल्याला 2 घ्यावे लागणार आहे, कारण 2 चित्रे म्हणजेच 40 होणार आहे. तसंच इतर जे मदत करणारे कुटुंबे आहेत ते किती आहेत, 60 कुटुंबे आहेत. तर बघा एक चित्र म्हणजे 20, तर आपण 20 तिरी 60 म्हणजे इथे आपल्याला 3 चित्रे घ्यावी लागणार आहे मुलांना. आणि बघा हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. इथे सरावाचा पहिला प्रश्न आपला संपलेला आहे. आता आपण दुसरा प्रश्न बघूया मुलांना. आणि दुसरा प्रश्नही बघा खालील चित्रलेख आपल्याला पूर्ण करायचा आहे. मागील प्रश्नासारखंच आहे, फक्त इथे प्रश्न वेगळा आहे, त्यांच्या संख्या वेगळ्या आहेत. पण आपल्याला तयार काय करायचं मुलांना, आपल्याला पिक्टोग्राफच तयार करायचा आहे, चित्रलेखच तयार करायचा आहे. तर प्रश्न बघा,
गणवेश सक्तीचा नसलेल्या दिवशी वर्गात मुले कोणकोणत्या रंगाचे कपडे घालून आली होती याची माहिती देणारा चित्रलेख आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर बघा मुलांनो, गणवेश म्हणजेच युनिफॉर्म. तर युनिफॉर्म सक्तीच्या नसलेल्या दिवशी तर वर्गामध्ये वेगवेगळ्या रंगाची जे कपडे घालून विद्यार्थी आली होती, तर त्याची माहिती देणारा आपल्याला काय करायचं आहे, चित्रलेख तयार करायचा आहे. तर इथे बघा, खालील चित्रलेख तयार करण्यासाठी किती मुले म्हणजे एक चित्र होईल ते आपल्याला पहिले बघायचं आहे. म्हणजे 3 चित्रे म्हणजे एक मुलगा होईल की 5 मुले म्हणजे एक चित्र होईल की 3 मुले म्हणजे एक चित्र होईल. तर बघा, आपण ते बघण्यासाठी पहिले तक्त्याचं निरीक्षण करूया. इथे बघा, कपड्यांचा रंग दिलेला आहे, जसं लाल रंगाचे किती आणि दुसऱ्या रकान्यात आहे विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. तर बघा मुलांनी, इथे लाल रंगाचे कपडे घालणारे जे विद्यार्थी तिथे 20 आहेत, निळ्या रंगाचे कपडे घालणारे विद्यार्थी 10 आहेत, हिरव्या रंगाचे कपडे घालणारे विद्यार्थी 15 आहेत आणि पिवळ्या रंगाचे कपडे घालणारे जे विद्यार्थ्यांची संख्या आहे ती 5 आहे. तर बघा, आता आपण ह्या ज्या विद्यार्थ्यांची संख्या त्याला व्यवस्थित तुम्ही निरीक्षण करा, ऑब्झर्वेशन करा त्याचं, आणि कोणत्या पटीमध्ये येतात. बघा, ह्या ज्या संख्या आहेत त्या 3च्या पाड्यामध्ये येतात का, नाही, त्या 5च्या पटीमध्ये येतात. बघा, 5 1 5, 5 3 15, 5 2 10 आणि 5 20. म्हणजे ह्या ज्या चारही संख्या ज्या आपल्याला दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांची संख्या त्या 5च्या पटीमध्ये येतात. म्हणजेच आपण मुलांना काय करू शकतो, व्हेरी गुड, आपण एक चित्र म्हणजेच आपण 5 विद्यार्थी घेऊ शकतो. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, 5 मुले बरोबर एक चित्र. तर इथे 3 घेऊया का आपण, नाही. का बरं 3 नाही घेतलं मुलांना, कारण 3च्या पटीत ह्या संख्या येत नाही, म्हणून आपण इथे 5 घेऊया. बरोबर, आणि आपलं उत्तर बरोबर आहे मुलांना. म्हणजे खालील चित्रलेख तयार करण्यासाठी 5 मुले म्हणजे एक चित्र घेऊया. तर बघा मुलांना, इथे काय आहे, 4 मुलं आहे म्हणजे 5 चौक 20. समजा याला आपण भागलं मुलांना, कारण ह्या 5च्या पटीमध्ये येतात, तर याला समजा आपण 5 ने भागलं, कारण या सगळ्या संख्या 5च्या पटीमध्ये येतात. म्हणजेच किती येईल मुलांना, 5 चौक 20, 5 2 10, 5 3 15 आणि 5 1 5. तर बघा, आणि आपण काय म्हटलं आहे, एक चित्र म्हणजेच 5 मुले. एक चित्र म्हणजे किती होईल मुलांना, 5 मुले. तर इथे बघा, आपल्याला इथे 4 मुले घ्यावी लागतील, कारण इथे 20 आहे, म्हणजे इथे 1 2 3 4 मुले आपल्याला घ्यावी लागतील. तसंच निळ्या रंगाच्या विद्यार्थ्यांची संख्या आहे, आपल्याला 2 विद्यार्थ्यांची संख्या येईल, आणि हिरवा रंग घालणारे जे विद्यार्थी आहेत ते किती आहेत, 3 विद्यार्थी येतील, आणि पिवळा रंग घालण्यासाठी आपल्याला एकच अशा प्रकारे येईल मुलांना. म्हणजे इथे आपण जे चित्र घेऊया, कारण एक चित्र बरोबर आपलं 5 आहे मुलांना. बघा, 5 गुणिला 4 केलं तर 20 बरोबर येते, 5 दुणे केलं तर 10 बरोबर येतो, 5 3 केलं तर 15 ही संख्या बरोबर येते, आणि 5 1 केलं तर 5 बरोबर येते. म्हणजे बघा, आपल्याला जी संख्या माहिती दिलेली आहे त्याच्यावरून आपण जो चित्रलेख आपल्याला तयार करायचा आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो मुलांना, त्याच्यामध्ये आपण एक चित्राची किंमत आहे ती आपण 5 मुले घेतलेली आहेत, कारण 5च्या पटीमध्ये ती संख्या येत आहे. तर बघूया मुलांना, आपण इथे किती घेऊया मुलांना चित्रे, इथे आपण 4 चित्रे घेऊया, आणि आपलं हे उत्तर अगदी बरोबर आहे मुलांना. लाल रंगाची जी आहे ते विद्यार्थ्यांची संख्या 4. तसंच निळ्या रंगाची 10 विद्यार्थ्यांची संख्या आहे, आणि एक चित्र बरोबर 5. म्हणजे इथे 2 चित्र आपल्याला ड्रॅग करून इथे ड्रॉप करावं लागेल, आणि हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. हिरव्या रंगाची 15 म्हणजे 5 3 15, म्हणजे इथे किती चित्र, शाबाश, इथे आपल्याला 3 चित्र आपण घेऊया मुलांना. बरोबर, आणि शेवटी आहे पिवळ्या रंगाची विद्यार्थ्यांची संख्या एकच आहे, कारण बघा 5 आहे, 5 1 5, म्हणजे इथे आपल्याला एकच चित्र घ्यावं लागेल. आणि बघा, आपण जे दिलेल्या माहितीनुसार जो आपण चित्रलेख केलेला आहे, पिक्टोग्राफ तयार केलेला आहे, तो आपला अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण तिसरा प्रश्न बघूया मुलांनो. तिसरा प्रश्न ही सारखाच आहे, खालील चित्रलेख पूर्ण करा. बघा, इथे सुद्धा आपल्याला चित्रलेख पूर्ण करायचा आहे, माहिती आपल्याला दिलेली आहे, संख्याची माहिती दिलेली आहे. तर आपण प्रश्न वाचूया मुलांनो.
एका गोदामात विविध प्रकारच्या धान्याचा साठा खालीलप्रमाणे आहे. तर दिलेल्या संख्याकी माहितीवरून चित्रलेख आपल्याला तयार करायचा आहे. तर बघा, गोदामामध्ये विविध प्रकारच्या धान्याचा जो साठा दिलेला आहे, तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी यांचा आपल्याला साठा दिलेला आहे. तर आपल्याला सांख्यिकी माहितीवरून काय करायचंय मुलांनो? सांख्यिकी माहितीवरून चित्रलेख आपल्याला इथे तयार करायचा आहे. तर बघा मुलांनो, इथे खालील चित्रलेख तयार करण्यासाठी किती पोती म्हणजे एक आपण किती पोती घेऊया मुलांनो, म्हणजे हे एक चित्र आपल्याला घेता येईल. तर बघा, इथे 8 पोती घेऊया की 9 पोती घेऊया? तर सर्वप्रथम काय करूया? व्हेरी गुड, आपण इथे धान्यांचं जी पोती आहे ते किती दिली आहे ती बघूया. बघा, तांदूळ 40 आहे, गहू 16 आहे, बाजरी 8 आहे आणि ज्वारी 32 आहे. तर बघा, ह्या ज्या चारही संख्या 40, 16, 8 आणि 32 हा कोणाच्या पटीमध्ये येतात? कोणत्या फाळ्यामध्ये ह्या संख्या येतात मुलांनो? व्हेरी गुड. बघा, 4 मध्ये येतात, सॉरी 8 मध्ये येतात की 9 मध्ये येतात? हे 8 मध्ये येतात. बघा, समजा यांना आपण 8 ने भागितलं, सगळ्यांना 8 ने भागले असतं आपलं जे उत्तर आहे, या सगळ्या 8 ने यांना निशेष भाग जातो आणि 8च्या पट्टीमध्ये येतात. बघा, 8 पंचे 40 येते मुलांनो, 8 दुने 16, 8 एक 8 आणि 8 चौक 32. म्हणजे बघा, यांना आपण समजा 8 ने भागलं असता 5 उत्तर येईल, इथे 2 उत्तर येईल, इथे 1 येईल आणि इथे 4 येईल. कारण ह्या चारही ज्या संख्या आहेत त्या 8च्या पट्टीमध्ये येतात. म्हणजेच आपण एक चित्र म्हणजे किती घेऊया मुलांनो? एक चित्र म्हणजे आपण 8 घेऊया. म्हणजे आपण हे जे एक पोतीची किंमत आहे ते आपण किती घेऊ शकतो मुलांनो? इथे 8 घेऊ शकतो. आणि समजा एक चित्र म्हणजेच आपण 8 घेतलेलं आहे, एक चित्रच म्हणजे 8 घेतलेले, 8 पोती. तर आपण इथे बघा, इथे किती पोती येतील मुलांनो? इथे 5 पोती येतील. कारण 8 पंचे 40, 1 2 3 4 आणि इथे पोत्यांची जी संख्या आहे ती किती येईल मुलांनो? 5 येणार आहे. तसंच गव्हामध्ये बघा मुलांनो, इथे 16 आहेत, म्हणजे 8 दुने 16, म्हणजे इथे किती पोत्यांची संख्या येईल? 2 पोत्यांची संख्या येणार आहे. आणि तिसरं बघा मुलांनो, बाजरी. तर बाजरीमध्ये बघा मुलांनो, पोत्यांची जी संख्या आहे ती एकच येणार आहे, कारण 8 आहे, 8 एक 8. आणि चौथं बघा मुलांनो, ज्वारी आहे. तर ज्वारी आपल्याला 32 दिलेली आहे, म्हणजे 8 चौक 32, म्हणजे इथे आपल्याला पोत्यांची जी संख्या आहे ती 4 करावी लागेल, 1 2 3 4. तर बघा, अशा प्रकारचे हे जे पोती आहेत, इथे 5 पोती ठेवावी लागेल, इथे 2 पोती ठेवावी लागेल, इथे 1 पोती ठेवावी लागेल आणि इथे 4 पोती आपल्याला ठेवावी लागेल. मग आपला हा जो चित्रलेख आहे तो पूर्ण होईल. तर बघा मुलांना, आपण आता सोडवूया प्रॉब्लेम. इथे बघा, खालील चित्रलेख तयार करण्यासाठी किती 8 येईल? 8च्या पट्टीमध्ये या संख्या येतात, म्हणून 8 वर आपण इथे क्लिक करूया आणि उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. आता बघा, आपण चित्र आपण घेऊया इथून. बघा, 8 आणि इथे 40 आहे, म्हणजे 8 पंचे किती येईल मुलांनो? 40 येणार आहे. म्हणजे आपल्याला इथे 5 पोती आपल्याला ठेवावी लागतील, 3 4 आणि 5, म्हणजे इथे किती मुलांनो? 5 पोती इथे आपल्याला ठेवावी लागतील. तसंच बघा, गव्हामध्ये बघा मुलांनो 16 आहे, 8 दुने 16, कारण एक पोत्याचं चित्र बरोबर आपण 8 केलेलं आहे, तर इथे 16 पाहिजे. तर आपल्याला किती पोती ठेवावी लागतील? 2 पोती. व्हेरी गुड. म्हणून इथे आपण 2 पोती असं उचलून ठेवूया. त्याच प्रकारे बघा, बाजरीचे आपल्याला 8 दिलेले आहे मुलांनो, इथे आपण एकच पोती उचलून ठेवूया, कारण एक चित्र बरोबर काय होते मुलांनो? एक पोता बरोबर 8 होते. तसंच इथे ज्वारी ही 32 दिलेली आहे, तर 8 चौक 32. तर बघा, इथे आपल्याला 32 उत्तर आलं पाहिजे, म्हणून असे एक पोती बरोबर 8. तर इथे आपल्याला 8च्या 4 पोत्या इथे ठेवाव्या लागतील. इथे चुकलेलं आहे मुलांनो, इथे 4 चित्र पाहिजे होते, इथे 1 आहे, इथे अजून एक पोत्याचं चित्र आपल्याला पाहिजे होतं मुलांनो, कारण इथे 32 दिलेला आहे, इथे अजून एक आपल्याला असा पोता इथे पाहिजे होतं. इथे चुकीने असं दिलेलं आहे, पण मुलांनो तुम्ही कन्फ्युज होऊ नका.
इथे 32 आहे आणि आपण एक चित्र म्हणजे एक पोता म्हणजेच आपण किती घेतलेला आहे 8 घेतलेला आहे इथे लिहिलेला आहे. तर इथे 32 असल्यामुळे 8 चौक 32. तर इथे बघा जी पोत्यांची संख्या आहे ती किती येईल मुलांनो 4 येणार आहे. हे चुकीने तिथे तसं आलेलं आहे पण मुलांनो तुम्ही सोडवताना प्रश्नाचं जे उत्तर लिहाल ते इथे 4 पोत्यांचे चित्र लिहायचं आहे. आता आपण चौथा प्रश्न बघूया मुलांनो. शेवटचा प्रश्न आहे. इथे सुद्धा बघा खालील चित्रालेख आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि आता आपण प्रश्न वाचूया. शाळेच्या ग्रंथालयातील एका कपाटात असणाऱ्या विविध पुस्तकांची संख्या दिली आहे. तर ग्रंथालय म्हणजे काय मुलांनो वाचनालय. तर स्कूलमध्ये जी लायब्ररी असते वाचनालय असते त्याच्यामध्ये त्या कपाटामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकांची आपल्याला संख्या दिलेली आहे आणि दिलेल्या संख्यांकी जी माहिती दिली आहे न्यूमेरिकल माहिती दिलेली आहे संख्याकी माहितीवरून चित्रालेख आपल्याला तयार करायचा आहे मुलांनो. पिक्टोग्राफ आपल्याला बनवायचा आहे. तर खालील चित्रालेख तयार करण्यासाठी तर बघूया मुलांना आपण आपल्याला चित्रालेख आता तयार करायचा आहे. तर चित्रालेख तयार करण्यासाठी आपण काय करूया किती पुस्तके म्हणजे एक चित्र होईल. तर बघा आता आपण विषय आणि पुस्तके यांची संख्या ऑब्झर्व करूया. बघा विज्ञानाच्या 28 पुस्तके आहेत, क्रीडाच्या 14 पुस्तके आहेत आणि कविताच्या 21 पुस्तके आहेत, कथाच्या 7 पुस्तके आहेत. तर बघा मुलांनी इथे आपल्याला एक पुस्तक बरोबर किती होईल. तर बघा ह्या ज्या चारही संख्या बघितल्या ह्या कोणत्या पटीमध्ये येतात 5च्या की 7च्या. बघा ह्या 7च्या पटीमध्ये संख्या येतात. बघा 7 1 7 7 3 21 7 2 14 आणि 7 28 म्हणजे ह्या ज्या संख्या आहे ह्या 7च्या पटीमध्ये येतात. म्हणजेच आपण एक पुस्तक बरोबर आपण 7 म्हणू शकतो. एक पुस्तक म्हणजे आपण इथे घेऊ शकतो. तर 7 पुस्तके म्हणजेच एक चित्र होईल मुलांनो. कारण 5च्या पटीमध्ये तर नाहीयेत म्हणून इथे 7 होईल. तर आपण काय म्हणू शकतो की 7 पुस्तके म्हणजेच एक चित्र होऊ शकते. तर बघा इथे 28 आहे म्हणजेच एक चित्र 7 पुस्तके म्हणजे एक चित्र. तर इथे बघा 7 चौक 28 म्हणजे इथे किती पुस्तकं येतील 4 पुस्तकं येतील. तसंच इथे 14 आहे तर 7 दुणे 14 आणि एक पुस्तक म्हणजेच किती 7 चित्र तशी इथे 2 पुस्तकं येतील. तसंच इथे किती येईल मुलांनो 7 3 21 कारण बघा 7 अधिक 7 अधिक 7 केलं तर 21 येते आणि ही जी एक 7 चित्र म्हणजे एक पुस्तक होईल मुलांना. तशी इथे 3 पुस्तकं 7 3 21 म्हणून आपण इथे 3 पुस्तकं येतील आणि इथे एकच आहे मुलांना. तर इथे एकच पुस्तक आहे कारण 7 तर 1 7 कारण 7 पुस्तके म्हणजे एक चित्र होते. तर अशा प्रकारे याचा जो तक्ता आहे तो बनेल. इथे पुस्तकांची जी चित्र आहे इथे 4 पुस्तकांची चित्र येतील, इथे 2 पुस्तकांची चित्र येतील, इथे 3 पुस्तकांची चित्र येतील आणि इथे 1 पुस्तकांचं चित्र येणार आहे मुलांनो. मग अशा प्रकारचे इथे पुस्तकांचे चित्र जे आहेत ते वेगवेगळे येणार आहेत. फक्त जी संख्या आहे ती 4 राहील. विज्ञानाच्या 4 पुस्तका, क्रीडाच्या 2 पुस्तका आणि कविताच्या 3 पुस्तका आणि कथेच्या 1च पुस्तक येणार आहे. तर चला मुलांना आपण आता तपासून बघूया आपलं उत्तर. बघा चित्रालेख खाली चित्रालेख तयार करण्यासाठी 5 की 7 पुस्तके म्हणजेच एक चित्र घ्यावा लागणार आहे. आणि बघा इथे सांगितले 28 म्हणजे 7 28 येणार आहे मुलांनो. तर आपण इथे काय करूया मुलांनो इथे 7 हे घेऊया. तर बघा आपण इथे 7 28 ते 4 पुस्तकं आपण इथे आणणार आहोत मुलांनो. कारण इथे 28 दिलेला आहे. तसंच क्रीडामध्ये बघा मुलांनो क्रीडामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला 14 संख्या दिलेली आहे. 14 पुस्तके आहेत आणि आपल्याला माहित आहे की 7 पुस्तके म्हणजेच एक चित्र होते. ते इथे किती येतील मुलांनो 2. व्हेरी गुड. इथे आपण 2 पुस्तकं घेणार आहोत मुलांनो. आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता आपण कविता बघणार आहोत मुलांनो. कवितामध्ये काय आहे 21 पुस्तके आहेत. तर 21 पुस्तके आहेत म्हणजे आपल्याला अशा 7च्या 3 पुस्तकं घ्यावं लागेल. कारण 7 पुस्तके म्हणजेच एक चित्र होते. ते इथे किती 3 चित्र येतील मुलांनो. 1 2 3 आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. शेवटचं आहे मुलांना कथेचे आता 7 पुस्तकं दिलेले आहेत.
तर इथे एकच पुस्तक येणार आहे. का बरं एक येणार आहे? कारण 7 पुस्तके म्हणजे एक चित्र होते, म्हणून इथे एकच चित्र येणार आहे. आणि हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. इथे आपला सराव संपलेला आहे. आणि नक्कीच मुलांनो तुम्हाला हे प्रकरण समजलं असेल, याचा अभ्यास सुद्धा समजला असेल आणि सरावाचा सुद्धा मुलांनो तुम्हाला खूप परीक्षेमध्ये फायदा होईल मुलांनो.